पश्चिमी विदर्भामध्ये सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून वाशिम कृषी उत्पन्न बाजारची ओळख आहे. कालच्या दरम्यान जे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे सोयाबीन विक्रीला आले आहेत, ते 35,000च्या क्विंटलच्या जवळपास सोयाबीन विक्रीला आले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये जे आता वाहनाला जे वीजबाई आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मिळत आहेत. बाजूच्या शेतकऱ्यांनी येथे मोठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. कालच्या दरम्यान जे साधं सोयाबीन आहे त्याला दर जर म्हटलं तर 4,000 ते 4,800 पर्यंत मिळाला आहे. तसेच विजबाई जे 4 वाहन आहेत त्या विजबाईने वाहनाला 6,000 ते 8,000 पर्यंत 85,000 पर्यंतचा दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या वाहनाला जे बिजाई वाहन असो या साधं सोयाबीन असो याला मोठ्या प्रमाणामध्ये दर मिळत असल्यामुळे शेतकरी हा पूर्ण वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीकडे आपल्याला दिसून येत आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी जर तशी परिस्थिती जर बघितली तर आपण मागील 2 दिवसांपासून येथे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होताना दिसत आहे. 35,000 क्विंटलच्या जवळपास सोयाबीन या ठिकाणी जमा झालेला आहे. तसेच कालपर्यंतचे 18,000 क्विंटलच्या जवळपास या ठिकाणी म्हणजेच मोजणी झाली आहे. यामध्येच आता परिस्थिती जर बघितली तर सध्या 20,000 क्विंटलच्या जवळपास अजून मोजायला बाकी आहे. त्यामुळे आपल्या बाजार समितीच्या वतीने कोणतेही या ठिकाणी आणू नका. मात्र वाहनाने पुन्हा आजही अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपली सोयाबीन घेऊन या ठिकाणी आणलेली आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांच्या रांगा या पुसत नाका ते कृषी उत्पन्न बाजारांपर्यंत लागल्या आहेत. 1 किलोमीटर हे वाहनांच्या रांगा आहेत. त्यामुळे आता मोजमाप करण्यासाठी अजूनही काही शिल्लक दिवस लागणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीकडून अनेक वेळा आवाहन करून सुद्धा शेतकरी या बाजार समितीकडे येत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे.